मनपा व गृह विभागाच्या शासकीय जागेवरील अतिक्रमणासह धुळे शहरातील सर्वच अतिक्रमण काढा. दक्ष पत्रकार संघ बापू बागुल यांचे आयुक्तांना निवेदन. धुळे शहरात फक्त एकाच ठिकाणी अतिक्रमण नसून विविध ठिकाणी अतिक्रमण असल्याने गुरु नानक सोसायटी, आग्रा रोड, अग्रवाल नगर, टीपी स्टॉपवरील नाल्यावरील बांधलेला पेट्रोल पंप, पेट विभाग येथील अतिक्रमण, मनपा आणि गृह विभागावर केलेले बेकायदेशीर अतिक्रमण, विघ्न अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साक्री रोड येथील हॉस्पिटलांना बेकायदेशीर परवानगी आदी ठिकाणचे अतिक्रमण लवकरात लवकर काढावे, अन्यथा 2 दिवसात आंदोलन छेडण्यात येईल. होणाऱ्या परिणामास मनपा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. यावेळी या ठिकाणी निवेदन देतेवेळी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल, शंकर अण्णा खरात, संजय ऐरे, बापू बाविस्कर, सागर दिवरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. ज्या दिवसापासून आयुक्त म्हणून या ठिकाणी बसलेला तेव्हापासून तुमची जी काही धुळे शहराची विकासाची जी काही प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीची आहे. तुम्ही जे अतिक्रमण काढत आहात हे देखील चांगल्या प्रकारचं आहे. पण आता यात माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी सिंधी कॅम्प येथील अतिक्रमण, गुरुनानक, आग्रा रोड, अग्रवाल नगर, GTP स्टॉपवर नाल्यावर बांधलेलं पेट्रोल पंप, पेड भाग येथील अतिक्रमण, महानगरपालिका आणि गृह विभाग याच्या माध्यमातून विघ्न हरता सुपर स्पेशालिटी जे काही हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल देखील अतिक्रमण येथील आहे. साक्री रोड आपण ज्यावेळेस गेलो तर मी 2016, 17, 18 या 3 वर्षी महानगरपालिकेकडे तक्रारी केलेल्या होत्या. त्या ठिकाणची जेवढे बी हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल बेकायदेशीर आहे. त्यांनी नगरपालिकेकडनं कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. त्याच्यानंतर गुरु नानकमध्ये जे काही 100 बंगले बांधले गेलेले आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची परमिशन घेतल्या गेलेली नाही. महानगरपालिकेचं जे आहे ते भरलेलं नाही. ते या सर्वांची चौकशी करावी आणि हे संपूर्ण अतिक्रमण काढावं असं मला वाटतं. अतिक्रमण काढलेलं आहे. त्याच्यानंतर पेड भागाचं जे काही दत्त मंदिरचं नगरचं जे काही अतिक्रमण आहे दत्त मंदिरच्या पुढचं, तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने माहिती मिळालेली त्या पद्धतीने तुम्ही कार्यवाही केलेली आहे. परंतु ही माहिती आपल्याकडे नसेल पण माझ्याकडे प्रूफ आहे. जवळजवळ जे काही 100 बंगले बांधले गेलेले गुरु नानकचं 1 वर्षापासून मी निवेदन दिलेलं आहे महानगरपालिकेला. ते निवेदन ते बंगले माझ्या माहितीप्रमाणे 13-14 बांधलेले आहे आणि 16-17 आम्ही हे दिली, तक्रार दिली. 187 लोकांच्या सह्या घेऊन मी या ठिकाणी तक्रार केलेली आहे. गुरु नानक सोसायटी सिंधी कॅम्प मध्ये का? नाही, सिंधी कॅम्प वेगळं आहे. हा, कुमारनगर आता 30 फुटाचा रस्ता आहे. सिंधी कॅम्प तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी संपूर्ण अतिक्रमण आहे. ते संपूर्ण अतिक्रमण काढावं आणि गुरु नानक मधले जे काही 100 बंगले आहेत ते पाडावेत अशी माझी इच्छा आहे. कारण की अनधिकृत आहे. तुम्ही मोहीम हातात घेतलेली आहे. तुमचं धुळेकर जनतेच्या माध्यमातून आणि स्पेसिफिक दक्ष पत्रकार संघाकडनं आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रक्रिया करणार आहोत. जर आपल्याकडनं मला पॉझिटिव्ह मिळाला तर मी आता तारखेला आंदोलनाला बसणार नाही. जर नाही मिळाला तर मला नाईलाजाने आपल्याकडे न्याय मागावा लागणार. दुसरं काय स्टेशन रोडचं अतिक्रमण काढतं तर त्याच्या समोरचा पण रस्ता थोडा अतिक्रमण आहे का अशी आम्हाला जर माहिती. कोणता? स्टेशनच्या समोरचा मध्ये रस्ता आहे आणि त्याच्या बाजूची गटर आहे. म्हणजे इकडे स्टेशन रोडचं अतिक्रमण, मध्ये हा रस्ता आणि इकडची साईडची म्हणजे जागा आहे. जे तिथे काय घर आहेत का? हो, पानटपरे आहेत, घरं आहेत, बंगला आहे. अनुकृत व्यवसाय आहेत, बंगले आहेत, तर तेवढं रोडवर जेवढे असतील तेवढे हा, अतिक्रमण. त्याच्याकडे पण लक्ष द्या. जर उजव्या सगळे side- साईडला नोटीस का नाही भेटत सर? मग त्या साईडला पण पण हे रहिवासी आहेत ना? तर मग रहिवाशांना म्हणजे रहिवाशांना काढायचं, बाकीच्या व्यवसाय- त्यांना पण काढायचं. त्यांना नोटीसची गरज नाही, डायरेक्ट काढतो. व्यावसायिक जे आहे ते व्यावसायिक अतिक्रमण व्यावसायिकांना नोटीसची करून गरज बसलेले आहे. आणि ते काही पूर्ण ऐका, पूर्ण पूर्ण ऐका. ऐका, पूर्ण ऐका. व्यावसायिकांना नोटीसची गरज नाही सार्वजनिक रस्त्यावर. त्यांना डायरेक्ट जेव्हा ही अतिक्रमण मोहीम होईल त्यांना डायरेक्ट काढू शकतो आम्ही. आणि असं होणार नाही की अर्धवट रहिवासी लोकांना काढलं आणि त्याच्या बाजूला जिथं कोणतरी दिसतोय त्याला आम्ही डोळे झाकतो, असं नाही होणार. चला मी हे तपासून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. धुळे शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास होत आहे त्या विकासाच्या अनुषंगाने धुळे शहरातील महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून आणि अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धुळे शहर हे स्वच्छ करण्याचं काम महानगरपालिकेचे आयुक्त हे करत आहेत. त्यांचं सर्वप्रथम दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. परंतु आता प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे का? नाही.
दुसरी गोष्ट, या ठिकाणी आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना एक तक्रार दिलेली आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही अतिक्रमण निर्मूलन राबवत आहात ती निपक्षपाती त्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे. त्या ठिकाणी जातीभेद केला गेला नाही पाहिजे. कारण की ह्या ठिकाणी मला ज्ञान असलेली सगळ्यात पहिले सिंधी कॅम्प या ठिकाणी 30 मीटरचा रस्ता असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलं गेलेलं आहे. गुरु नानक सोसायटी या ठिकाणी 100 बंगले जे आहेत ते 100 बंगले कोट्यावधी रुपयाने त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत. ते अतिक्रमण झालेले आहेत. त्याच्यामध्ये नगरपालिकेची कुठल्याही प्रकारची प्रोसेस केली नाही. त्यांनी त्या नगरपालिकेकडनं कुठल्याही प्रकारचा आदेश घेतलेला नाही. ते देखील अतिक्रमण आहे. त्याच पद्धतीने अग्रवाल नगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. त्या ठिकाणी एक बिल्डिंग अशी आहे की एका नाल्यावरती बिल्डिंग आहे, तर ती बिल्डिंग देखील त्या ठिकाणी पाडण्यात यावी, कारण की ती पण अतिक्रमण आहे. विकास तुम्ही म्हणतात ना, तर विकासाच्या माध्यमातून जेवढं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवावं. त्याच पद्धतीने GDP स्टॉपवर नाल्यावर एक पेट्रोल पंप बांधण्यात आलेला आहे. त्या GDP स्टॉपवर जो नाला आहे तो महानगरपालिकेच्या एका मोठ्या पदस्थ असलेल्या व्यक्तीच्या नावावर तो नाला केला गेलेला होता का, आणि मग त्या ठिकाणी ते पेट्रोल पंप बांधण्यात आलेला आहे का, याची देखील चौकशी करावी आणि ते त्या ठिकाणी नेस्तानाबूद करावं. त्याच पद्धतीने पेड भागामध्ये जी काही अतिक्रमण आहे ते पेड भागातलं अतिक्रमण काढावं. विघ्नहर्ता हॉस्पिटल, सुपर स्पेशालिस्ट हे तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी तो नाल्यावर बांधला गेलेला आहे. ती महानगरपालिकेची जागा आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे. डॉक्टरांनी या ठिकाणी आर्थिक व्यवहार केलेला आहे असं आम्हाला महानगरपालिकेच्या काही कुजबूज प्रकरणातनं समजतं. म्हणून या ठिकाणचं जे काही स्पेशल हॉस्पिटल आहे ते जे काही अतिक्रमित आहे ते देखील या ठिकाणी काढण्यात यावं. त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाची जी काही प्रक्रिया या ठिकाणी राबवल्या गेली पाहिजे ती म्हणजे 11 गावातील जे काही अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे. जर तुम्ही ज्या पद्धतीने रेल्वे स्टेशनचं अतिक्रमण काढतात, दलितांचं अतिक्रमण काढतात, मग हे जे काही सुपर स्पेशालिस्ट लोक आहेत हे मोठ्या मोठ्या सवर्ण जातीचे लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसा आहे, बंगला आहे, मग यांचं अतिक्रमण का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून माननीय आयुक्त साहेबांना या ठिकाणी मी जी काही पत्र दिलेलं आहे, जर हे अतिक्रमण रविवारपर्यंत जर काढलं नाही तर सोमवारी दिनांक 18 तारखेपासून या संपूर्ण सातबारा मी महानगरपालिकेच्या समोर लावणार आहे आणि कशा पद्धतीने ते अतिक्रमण केलं गेलेलं आहे ते त्या ठिकाणी दाखवून मी मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन करेल. 2 दिवसात जर त्यांनी परत ती प्रोसेस केली नाही तर तिसऱ्या दिवशी मी स्वतः त्या ठिकाणी आत्मदहन करणार आहे. दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून ही एक चेतावणी समजा किंवा या ठिकाणी हे आंदोलनाची प्रक्रिया समजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू बागुल, दक्ष पत्रकार संघ.